आता मोठी आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अखेरकार लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता सरकारने पूर्ण केली असून लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। लाडक्या बहिणी वारंवार विचारत होत्या की आम्हाला दिवाळी बोनस मिळणार का, कारण की सणासुदीच्या काळामध्ये खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते। त्यामुळे आता या दिवाळी सणानिमित्त आम्हाला दिवाळी बोनस मिळणार का असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होता। लाडक्या बहिणींची मागणी होती की आमच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करण्यामध्ये यावं आणि ही मागणी आता सरकारने पूर्ण केली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारने सुरुवातीला सांगितलं होतं की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यामध्ये आले होते। मात्र या 1500 रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार नव्हती। ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून अखेरकार सरकारने आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती बोनस जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे। आणि आता लाडक्या बहिणींना बोनस म्हणून सरकारने ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता देण्याचा निर्णय हा जाहीर केला असून आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 3 ते 4 तासामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये येत असून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना देखील तातडीच्या सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मान्यता देण्यामध्ये आली आहे। सरकारने आता लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी जाहीर केली असून ज्या लाडक्या बहिणींचं नाव हे यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि आता तुमचं जर नाव यादीमध्ये आलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि यादीमध्ये नाव येण्यासाठी आता सर्वच लाडक्या बहिणींना 2 कामे करावी लागणार आहेत आणि ही 2 कामे केली तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणती 2 कामे करायचे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारने या ठिकाणी डायरेक्ट सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला असून आता या ठिकाणी पहिला टप्पा सुरू करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे
1500 रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत। आता सरकारच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस म्हणून या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हा हप्ता म्हणजेच की बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे आणि त्याचबरोबर यादीमध्ये नाव येण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही देखील या ठिकाणी दिवाळी बोनस कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। म्हणजेच की लाडक्या बहिणींना बोनस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि त्यातच आता बोनस संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस म्हणून या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा पूर्णपणे जमा करण्यामध्ये आलेला आहे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। येत्या 3 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल। सरकारच्या माध्यमातून 15वा हप्ता वितरित करण्यासाठी 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता। त्यानुसार राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता आणि 17वा हप्ता देखील जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अर्जंट आणि अत्यंत महत्त्वाची सूचना जाहीर करण्यामध्ये आली आहे। ती म्हणजेच की आता बोनस जर तुम्हाला मिळवायचे असेल म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला आता 2 छोटीशी कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। आता कोणती 2 छोटीशी कामे करावी लागणार तर लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली असून त्यामध्ये फक्त आता पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणीचं नाव हे यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि आता या यादीमध्ये म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये नाव येण्याकरिता आता तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। आता कोणती 2 कामे करायची ते देखील मी सांगणार आहे आणि त्यानंतर नेमकं हे दिवाळी बोनस म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यामध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दिवाळी बोनस म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना 2 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। आता कोणतं काम करायचं तर लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम तर सर्वांनाच माहीत आहे, ते काम म्हणजे आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ई-KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। जर अद्याप देखील तुम्ही ई-KYC केले नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC केले तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार आहे। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार आहे। जर तुम्हाला इथून पुढे देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ई-KYC करायचे आहे। जर तुम्ही ई-KYC केले असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही। मात्र जर तुम्ही ई-KYC केले नसेल
तर तात्काळ ई-KYC करून घ्या। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून महिलांना ई-KYC करण्यासाठी अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवण्यामध्ये आली असल्याची देखील माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकर यांनी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। आता या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करावे लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना अर्जंट हे देखील काम करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता दुसरं कोणतं काम आहे सोप्या भाषेमध्ये सांगत आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असतो तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असतो। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता हे जे दिवाळी बोनस तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ते फक्त तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिवाळी बोनस पासून वंचित राहू शकता। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की हे जे दुसरं काम आहे ते सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची आवश्यकता नाही। मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने हे देखील दुसरं काम लाडक्या बहिणींना करावं लागणार आहे। म्हणजेच की पहिलं काम कोणतं आहे तर ई-KYC करावे लागणार आहे आणि दुसरं काम म्हणजे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे। अशा पद्धतीने ही दोन्ही कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये बोनसची रक्कम वितरित करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच की 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून आता ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये आता आगाऊ जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याकरिता आता 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। तर आता बघा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला जिल्हा सातारा जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये जमा झाले असून आता दिवाळी बोनस म्हणून सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा आणि 17वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर सोलापूर असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर 4था जिल्हा हिंगोली, 5वा जिल्हा रायगड आहे, त्यानंतर 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा यवतमाळ। त्याचबरोबर या ठिकाणी 8वा जिल्हा जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता 8वा जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे पैसे वाटप करण्याचे नियोजन हे झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता 8वा जिल्हा या ठिकाणी आता भंडारा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे, त्यानंतर 9वा जिल्हा बुलढाणा आणि 10वा जिल्हा बीड पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने सर्वात आधी 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने पैशांचे वितरण होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आता नेमका हप्ता म्हणजेच की आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर आता बघा गत वर्षी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी बोनस जाहीर करण्यामध्ये आले होते। म्हणजेच की बोनस म्हणून राज्य सरकारने गेल्या वर्षी एकत्रित 2 हप्त्यांचे
3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले होते आणि त्याचनुसार या वर्षी देखील बोनस म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्रित अशा पद्धतीने 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली असून आता याच सणाच्या कालावधीमध्ये म्हणजेच की त्या 5 ते 10 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारच्या माध्यमातून साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येईल असं देखील सांगण्यात येत आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करा आणि ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।